मला ही जी कार्यक्रम आहे, ही जी जागा आहे, ही सर्व तुमची स्वतःची आहे. तुम्ही हे स्वतः इथे यायचं. कार्यक्रम थायलंडचे भंतेजी, आता जसं उपयुक्त भंतेजी सांगितलं की भंतेजी सिद्धार्थमुळे येतात. मी फक्त नाम मात्र पुढं आहे. मी तुमचा लहान भाऊ म्हणून सांगतो की आपल्याला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यायचे आहेत. भारतामध्ये आपण क्रांती केली गेल्या 2 वर्षापूर्वी. परभणी ते चैत्यभूमीची धम्मयात्रा काढून, त्यामुळे आपल्या परभणीचं नाव लौकिक आपल्याला या धम्मकार्यातून पुढे न्यायचं आहे. एवढंच मी इथे सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. जोरदार टाळ्या आदरणीय सिद्धार्थ भाऊ यांच्यासाठी. खऱ्या अर्थाने तथागतांच्या या महान धम्माचं कार्य त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात होत आहे. परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळी सातत्यपूर्ण त्यांचे योगदान वाखाणण्याजोग्य आहे. त्यासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं हे महान कार्य धम्माचं सिद्धार्थ भाऊंचं चालू आहे. 2500 वर्षापूर्वीचा धम्म आणि तथागतांच्या आस्थ्या परभणीत पहिल्यांदाच आणून परभणी ते मुंबई इतक्या मोठ्या प्रमाणात ही धम्म यात्रा निघाली होती. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थ भाऊंसाठी. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्यासाठी हे सुवर्ण बौद्ध विहार त्यांच्या माध्यमातून नियोजित होणार आहे काही दिवसामध्ये. विशेष करून आज या कार्यक्रमाला धारासूरचे सरपंच आणि उपासक उपासिका श्रद्धेने आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण भंतेजींना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी यावं आणि अभिवादन करावं. धारासूरचे खास करून आलेले आहेत. सिद्धार्थ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली धारासूरला काम चालतं. उपासक उपासिका. यानंतर आदरणीय सिद्धार्थदादा भराडे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बुद्ध पौर्णिमा निमित्त आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तेंबेरे यांनी या स्वर्ण विहाराचे जागा नियोजनाच्या इथे आदरणीय भंतीजी थायलंडचे तसेच मोगलायन यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी धम्मदेशना आयोजित केलेली आहे. बंधूंनो, सांगावं तेवढं कौतुक कमी आहे. ये सजदा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये सजदा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये अधिकार भी मिला तेरे संविधान से मिला. औरों को मिला होगा मुकद्दर से, लेकिन मुकद्दर ही मुझे तेरे संविधान से मिला, मुकद्दर ही मुझे तेरे संविधान से मिला. आपल्याला जे काही भेटलेलं आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागताच्या आवडीत टाकलं आणि बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी हा आपल्याला मंत्र दिला. आणि आज आपण पाहत आहोत परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तेंबेरे यांचं नाव देशात विदेशात गेलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी जी धम्मयात्रा काढली आणि धम्मयात्रा काढल्यानंतर या ठिकाणी जे श्रद्धावान उपासिका व उपासक माझे बांधव नवतरुण यांनी या चळवळीत भाग घेतला आणि परभणीचं नाव पूर्ण जगाच्या नकाशावर आलं. हे कुणामुळं? तर सिद्धार्थ भाऊ हत्तेंबेरेमुळं. परभणीचं नाव कशामुळं आलं? तर सिद्धार्थ भाऊ हत्तेमुळं. सिद्धार्थ भाऊ हत्तेंबेरेनं आज 22 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं अभिवादन त्यांनी 30 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये करतात. आणि हे करत असताना त्यांनी कुठलीही वर्गणी मागितली नाही. आपण समजू शकतो या कार्यक्रमाला कमीत कमी 50 लाख रुपये ते दरवर्षी लावतात. जर ते 22 वर्षाचा हिशोब केला तर कोटीने होईल. हे जाणवत्व, हे ममत्व, हे कार्यसिद्ध एकच माणूस करू शकला परभणी जिल्ह्यामध्ये आणि ते आदरणीय सिद्धार्थ भाऊ हत्तेंबेरे. आणि सर्व जनतेच्या आणि माझ्या माता भगिनींना मी एक विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. भाऊ, आपण या ठिकाणी न थांबता आम्ही तुम्हाला आमदारच्या रूपात पाहू इच्छितो आणि आम्ही लवकरात लवकर असा प्रयत्न करू की काँग्रेसच्या या मंत्रिमंडळात आपण निश्चितच आमदार या परभणी जिल्ह्याचं भूषवताल अशी आम्हाला आशा वाटते. आणि येणारा काळ हा सर्व
बौद्धमय करताल, ज्याप्रमाणे बुद्ध आणि धम्माचा प्रचार आपण खांद्यावर घेतलाय, त्या सर्व कामासाठी आम्ही भीमसैनिक तुमच्या पाठीशी उभे आहोत. एवढंच बोलतो कारण ऊन खूप आहे आणि कार्यक्रमाला उशीर झाला आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. काम आहे पण आपण कोणी आहे का मला कूलर करता काय यानंतर आपल्या सर्वांना धम्मदेश देण्यासाठी मी याचना करतो पूज्य भदंत पय्याबोधी थेरो यांना. हॅलो 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 सुखो बुद्धानुपादो सुखासधम्मदेशना सुखासंघसमगी समगानंतपो सुखो मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचेपदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चकं वहतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचेपसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छाया व अनपायिनी नहि वेरेण वैरानी समन्तिध कुदाचनम् अवीरेण च सम्मन्ति येष धम्मो सनातनो. अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करू. या पवित्र भूमीमध्ये स्वर्ण बुद्धभूमी असं आपल्या या परिसराचं नाव आहे. स्वर्ण बुद्धभूमी परिसर. या पवित्र भूमीमध्ये सुवर्णभूमी थायलंड येथून विशेष धम्मदेशना देण्यासाठी या ठिकाणावर एक त्यागी भिक्खू पूज्य भदंत बोधी विदेश वज्र विशुद्ध सचिव थायलंड बुद्ध विहार बुद्धगया यांची उपस्थिती विशेष आहे. आपल्या परिसरामध्ये सातत्यानं काम करत असलेले आणि सन्माननीय सिद्धार्थजी हाती आंबिरे साहेबांनी ज्यांच्यावर काही धुरा सोपवलेली आहे आपल्या परिसराची, या जागेची, आपल्या सर्वांच्या परिचित असलेले भिक्खू मोगलायन
ज्यांची मागच्याच काही 4-6 महिन्यापूर्वी उपसंपदाही झाली बुद्धगयासारख्या पवित्र ठिकाणावर, आणि त्याच तुमच्यामध्ये कार्यरत आहेत भिक्खू शिलधम्मो, भिक्खू श्रद्धानंद, भिक्खू सारिपुत्त, भिक्खू सुबोधी, भिक्खू सत्वशील, सर्वच रामनेर संघ, भिक्खू संघ, आणि ज्यांनी या परभणी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक